तर मित्रांनो स्वागत करूया. ऊनलाच यायला लागले सावली. हां, तर मित्रांनो स्वागत करूया आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ माझ्यासाठी तर भारी होणार आहे, पण तुमच्यासाठी लय भारी होणार आहे. तर त्या क्लिपमध्ये बघा एकदा. तर मित्रांनो फायनली आपला सेटअप बसून झालेला आहे सगळा, जे की तुम्ही आपल्या मागच्या रील्समध्येच बघितला होता बघा, दीपक भाऊचा. तर आपण त्यांना मनापासून आभार करू बघा, ज्याने आपला त्यांचा सेटअप बघा आपल्याला दिलेला आहे. तो व्हिडिओमध्ये समोर दाखवेनच मी तुम्हाला. बराच मोठं म्हणजे सिस्टम सगळं मोठं केलेलं आहे बघा, बुफर आणि ते टाकलेलं आहे. आपण घरी गेल्याच नंतर एकदा दाखवूच, ट्रॅक्टर इथून एकदा न्यायचं. त्यांच्याच घरी आणलं होतं फिट करायसाठी. तर एकदा घरी गेल्याच नंतर पूर्ण सेटअपची माहिती देऊ बघा. तर सेटअप तुम्ही बघितला, जो की आपण त्यांचाच सेटअप आपल्या याच्यावर अपलोड केला. त्याच्या मागचं कारण पण आहे जर्सी, तर ते समोरच्या व्हिडिओमध्ये येणार, समोरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगून देऊ. तर चालू करू सगळ्यात पहिले आपल्या बुफरपासून. तर मस्त आम्ही सीटवर बसलेलो आहे, कारण की आमची तब्येत बघा खराब. तर चालू करू आपल्या व्हिडिओला. तर सगळ्यात पहिले बुफर बसवायचं कारण काय आहे, तर ज्यांना कोणाला बघा बेस आवडती, मला तर आवडते व बेस आवडती, त्यांच्यासाठी खास बुफर आहे. पण त्या बुफरने आम्हाला इतका प्रॉब्लेम दिला, त्याच्या मागचा प्रॉब्लेम पण सांगू, तो पण सगळा साऊट आऊट झाला आहे. तर बुफर बसवायचं एक कारण, ज्यांना कोणाला बेस आवडत असेल तर एक चांगल्या प्रकारची बेस काढून देतो बघा. मस्त ट्रॅक्टरचा सुद्धा समोरचा आवाज येत नाही आपल्याला. इकडच्या साईडला जर तोंड केला तर तुम्हाला त्याचं चालू करून दाखवूनच मी, पण शक्यतो आता बॅटरी जर शिकलो आहे. आता बुफरमधली एक दुसरी माहिती सांगतो. आता बरेच जण आपले महाराष्ट्रातले आपल्या इकडे असा सिस्टम चालतो बघा, टेप आणि सिम्पल आपले जे स्पीकर राहतात ते स्पीकर चालतात. तर आपलं जे सब बुफर आहे बघा, सब बुफर वाजायसाठी फक्त तुम्हाला आपलं जे एक जी आपली सेपरेट जी आईस राहते स्पीकरची, ती मागं त्याला ट्रान्सफर करायची. आणि जे की इथं त्याचं स्पेशल सेपरेट त्यासाठी एक एम्प्लिफायर आहे, जे की याच्यात आतमध्ये इनबिल्ट आलेलं आहे बघा, जे की आपण स्पीकरच्या वायर इथं कनेक्ट करून दिले. आणि तिसरी गोष्ट आपल्या या बुफरची, ज्याला की आपण सेपरेट करंट दिलेलं आहे बघा, डायरेक्ट इथं प्लस मायनस आहे, जे की आपण डायरेक्ट बॅटरीमधून एम्प्लिफायरला करंट द्यावं लागतं. हे आपल्या त्या सेटअप संग याचा करंटचं काही घेणं देणं नाही बघा. मित्रांनो हे झालं सगळं आपल्या बुफरचं सेटअप कंप्लीट. आणि आता याच्यामध्ये एक थोडंसं अपडेट पण करणार आहे आम्ही, जे की याला फिटिंग बाकी आहे. हे येईन थोडंसं ताण दिलं था, जे की आपण स्टार्टिंगला पहिले रेक्टिफायरवर कनेक्ट केलं तर बघा, रेक्टिफायरवर आमचं काही काम झालं नाही. त्याच्यामुळे आम्ही बॅटरी पण चेंज केली बघा. बॅटरी चेंज करून पण काय चालत नव्हतं बघा रेक्टिफायरवर, त्याच्यामुळे हे जुगाड लावलं. या जुगाडची पण माहिती आपण देऊन टाकू. तर त्याच्या अगोदर याचं बघा, तर आपण हे जे दोन स्पीकर आहेत बघा, हे दोन स्पीकर आपले छोटे किती इंच असते नाही, हे जे आपले दोन स्पीकर आहेत बघा, हे स्पीकर आपण टाकलेले 6 इंच बघा. आणि त्यांचं कनेक्शन सोपं केलेलं आहे, जे की आपली दुसरी आयसी राहते त्या दोन जे वायरला आहे त्या आयसीला कनेक्ट करून दिलेत बघा. तर याच्यावरचा जो टेप आहे तो आपण तयार करून घेतलेला बघा. हा टेप नाही आहे तो, त्याच्यामध्ये एक मास्टर ऑप्शन आहे, ज्याने की काय होतं, जे आपण बेस पण सेपरेट वाजवू शकतो आणि खालचे स्पीकर पण सेपरेट वाजवू शकतो. तर तो पण टेपचा एक फोटो मी तुम्हाला टाकून देईन बघा. आपल्या एक बुफरमधलं एक तुम्हाला सांगायचं राहिलं बघा, याच्यामध्ये एक सिस्टम असा आहे, जे की तुम्ही पूर्ण बेस पण वाजवू शकता बघा. इथं एक बेस आहे आणि एक नॉर्मलमध्ये तुम्हाला नाही का गाणे पण ऐकू येईन, प्लस बेस पण चांगल्या प्रकारचे ऐकू येईन बघा. तर मित्रांनो हा झाला आपला सगळा म्युझिक सिस्टमचा सेटअप. तर आता हे चालतं कशावरती, आपण त्याच्यावर जाऊ डायरेक्ट. तर आपल्याला त्याच्यावर नाही जायचं, आपल्याला जायचं आपल्या डायनामावर, जो की आपण टाकलेला आहे बघा, आपल्या जॉन डिअरचा डायनामा टाकलेला आहे. आणि याला जो फॅन बेल्ट आहे बघा, आपला तोच टाकला आहे, जो आपला याचा राहतोय रेडिएटरचा. तर हे डायरेक्ट आपण डायरेक्ट करंटचा घेतलेला आहे बघा, DC. आणि याची फिटिंग बघा एक अशी केलेली आहे आपण, ही दोन्ही अशी एक पट्टी टाकलेली आहे आणि ही दोन्ही एक पट्टी मारलेली. तर हे तात्पुरतं सेटअप केलेलं बघा. याला आणखीन पत्रा सगळं टाकायचं आहे, प्लस हे पण करायचं आहे. सगळ्यात स्टार्टिंगला आपला एवढा सेटअप होता बघा, हा स्पीकर आणि एवढं बुफर नव्हतं. बुफर हे आत्ता आम्ही केलं आहे बघा. आणि याच्या मागचं कारण बघा ते सांगायचं राहिले तुम्हाला, बुफरला चार्जिंग फुल लागते बघा. तर बुफरला वाजायसाठी करंट किती निघायला पाहिजे, आपलं किती व्होल्टेज निघायला पाहिजे, तर बुफरला वाजायसाठी आपल्याला 12 व्होल्ट निघणं कंपल्सरी आहे. 12 व्होल्टच्या खाली आपले बुफर वाजत नाही बघा. सब बुफर नाही, बुफर आहे बघा. तर 12 व्होल्टच्या खाली आपलं बुफर वाजत नाही. आणि त्यासाठी आपण पहिले स्टार्टिंगला याच्यावर टाकलं होतं बघा, रेक्टिफायरवरती, ज्याच्यावर तर बॅटरी पण चेंज केली. जी आपली ही बॅटरी आणि आपलं जे ट्रॅक्टरची छोटी बॅटरी बघा, त्या दोन्ही बॅटरी आपण संगत चेंज केल्या. त्याच्या मागचं कारण म्हणजे ती बॅटरीमध्ये आम्हाला वाटलं थोडा विश्वास असेल, पण तरी पण आपलं बुफर. मग त्याला असं काही डोकं लावून आपण हे केलं, त्याला चार्जिंगसाठी सेटअप म्हणजे बूस्टर आहे डायरेक्ट 12 व्होल्टच्या पलीकडे चार्जिंग देतोय मस्त. त्याच्यामुळं कट तर काही मारितच नाही, आवाज असा आणतोय, जे की मागच्या आपले जे हे ब्रेक आहे ते सगळं व्हायब्रेशन होतं बघा. सध्या त्याला पाऊस असल्यामुळे एक हप्ताभर आपलं ट्रॅक्टर उभं होतं, त्याच्यामुळं मी आवाज टाकीतो बघा, नाहीतर नंतर रील्समध्ये पण टाकणार आहे.
तर मित्रांनो हा आहे आपला पूर्ण सेटअप आणि याचे समजा जर मी प्राईस जर सांगायला जर गेलो ना त्याच्यात आणखीन बरंचसं काम राहिलेलं बघा. म्हणजे बॉडीचं राहिलेलं आहे, हे स्पीकर पण चेंज करायचे आहेत आपल्याला दोन्ही, त्यांचं पण काम झालेलं आहे बघा. ते जुने मागं पावसात भिजून काम सगळं तमाम झालेलं त्यांचं. तर एकदा सेटअप अपडेट केल्याच्या नंतर त्याची पण माहिती देऊन टाकू बघा. हा व्हिडिओ थोडासा आपला मोठा झाला आहे त्याच्यामुळे याला एकदा आपण स्टॉप करून आवाज चेक करा. तर मित्रांनो एक प्रॉब्लेम आहे बघा. तर गाणे पण आपण वाजून दाखवले असते आपलेच, पण यूट्यूबरचा असा विषय कॉपीराइट क्लेम येते त्याच्यामुळं त्यांचेच गाणे आपण एकदा वाजून दाखवू. तुम्हाला जर पूर्ण याचा बेस जर ऐकायचा असेल, आवाज जर ऐकायचा असेल तर आपल्या शेतकरी अकाउंटवरती आहे, तिथं सगळे याच्याबद्दल रील्स पडून जाईल आवाजाबद्दल.